जुलै 2026 या दिवशी आहे आषाढी एकादशी. बघा, आषाढी एकादशी हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची एकादश मानली गेली आहे. या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो, पूजा करत असतो आणि उपाय सुद्धा करत असतो. बघा, तर ह्या दिवशी आपण केलेल्या सेवेचं, पूजेचं फळ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर आषाढी एकादशी दिवशी ज्या व्यक्तींचा व्रत आहे, म्हणजे ज्या व्यक्ती उपवास करणार आहेत आणि ज्या व्यक्ती उपवास करणार नाहीत, अशांनी सुद्धा काय असे महत्त्वाचे 3 पदार्थ आहेत. बघा, ते पदार्थ चुकूनही तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी खायचे नाहीत. तुम्हाला सांगते की तुमच्याकडनं जर ही चुकी झाली किंवा हे पदार्थ खाऊन जर तुम्ही सेवा, पूजा जर व्रत केलं ना, तर त्याचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फळ प्राप्त होणार नाही. त्याला काही महत्त्वाच्या वस्तूसुद्धा दान करायचे, ज्यामुळे आपल्याला अनंत पटीनं आषाढी एकादशीचं पुण्य प्राप्त होईल. तर या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. एकादशी दिवशी बघा, ज्या व्यक्ती इतर वेळेला सेवा पूजा करत नाही, त्या व्यक्ती आषाढी एकादशी दिवशी आवर्जून सेवा पूजा करत असतात आणि आपण केलेल्या सेवेचं फळ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं, जर नक्कीच तुम्हाला हे पदार्थ टाळायचे आहेत, हे पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की ज्या व्यक्तींचा उपवास आहे या व्यक्तींसाठी मी सांगते. बघा, तुम्हाला सांगते की आषाढी एकादशीचा आपण व्रत करत असतो. बघा, अगदी मनोभावे श्रद्धेने आपण प्रत्येकजण व्रत करत असतो. हे व्रत आपण सकाळी पकडतो, म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास आपण सकाळी धरतो आणि संध्याकाळी आपण हा उपवास सोडत नाही. तर हा उपवास आपण द्वादशीला सोडत असतो. पण काय होतं काही वेळेला की आपण आषाढी एकादशीचा पूर्ण उपवास तर धरतो बघा दिवसभर, आणि द्वादशीला जेव्हा आपण उपवास सोडत असतो बघा, त्यावेळेला सुद्धा आपण असा एक पदार्थ चुकून आपल्या घरामध्ये बनवतो आणि ज्यामुळे आपल्याकडनं केलेल्या सेवेचं, व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही. तुम्हाला त्याविषयी सुद्धा मी सांगते. बघा, तर पहिल्यांदा ज्या व्यक्ती उपवास करतात, उपवासाचे जे पदार्थ तुम्ही खाता बघा, ते उपवासाचे पदार्थ तुम्हाला हलके खायचे आहेत. असं जड तुम्हाला खायचं नाही कोणत्याही प्रकार. जास्तीत जास्त तुम्हाला उपवासाचे पदार्थ खाऊन पोट भरून तुम्हाला असं खायचं नाही. तुम्ही हलका आहार घ्या, फळं घ्या, तुम्ही दूध घ्या, बाकीचं जे असेल उपवास ते घ्या, फक्त जास्तीत जास्त खाऊ नका. उपवासाचा अर्थ असा असतो बघा की आपण उपवास करायचा असतो आणि त्या दिवशी आपल्याला पूजा, पाठ, सेवा हे सर्व करायचं असतं. देवाच्या नामस्मरणात राहायचं असतं. हा खरा उपवास असतो. असं नाही की उपवास धरायचा, देवाचं पोथी वाचन करायचं नाही, देवाची सेवा करायची नाही, काहीच करायचं नाही आणि नुसता उपवास करायचा. तर असं चुका करू नका. आणि उपवास केल्यानंतर सुद्धा बघा, उपवास असाच करा, हलके पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करा. जास्तीत जास्त उपवासाचे पदार्थ खाऊ नका. की आषाढी एकादशीला बघा खूप जास्त प्रमाणात आपण उपवासाचे पदार्थ खात असतो, कारण आषाढी एकादशीचा उपवास केला असतो ह्यासाठी. पण शक्य होईल तितकं तुम्ही हलके पदार्थ खाऊन हा उपवास करा. आता ज्या व्यक्ती बघा उपवास करणार नाहीत अशांसाठी मी सांगते, तर तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी आपल्या तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ खायचा नाही. आपल्या घरामध्ये ना आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला तांदळापासून कोणतेच पदार्थ बनवायचे नाहीत. ना की आपल्या घरामध्ये भात बनवायचा आणि तो भात आपल्याला खायचा आहे. जर तुमच्या हातून जर ही चूक झाली तर तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही. यासाठी सांगते की तांदळापासून बनवलेले कोणतेच पदार्थ आषाढी एकादशी दिवशी खाऊ नका. त्याचप्रमाणे आता बघा, अजून एक असा पदार्थ आहे बघा, ह्या दिवशी तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची भाजी सुद्धा घरामध्ये बनवायची नाही आणि म्हणजे खायची सुद्धा नाहीत. बघा, आता तुम्ही उपवास करत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला ही भाजी खायची नाही, कारण घेवड्या शेंगाची भाजी जर आपण आषाढी एकादशी दिवशी जर घरामध्ये बनवली किंवा उपवास नसणाऱ्या व्यक्तींनी जर खाल्ली ना, तर त्यातील कोणत्याच व्यक्तीला कोणत्या कामामध्ये यश येत नाही. यासाठी ज्या व्यक्ती उपवास करत नाहीत ना, त्या व्यक्तींसाठी मी सांगत आहे की तुम्हाला घेवड्या शेंगाची भाजी ही सकाळी सुद्धा खायची नाही, म्हणजे दुपारच्या जेवणात सुद्धा खायची नाही, संध्याकाळच्या जेवणात सुद्धा तुम्हाला घ्यायची नाही, खायची सुद्धा नाही. हा एक पदार्थ झाला. तर आज आता शेवटचा एक पदार्थ आहे बघा. हा पदार्थ तुम्हाला सांगते की वांग्याची भाजी ही आपल्याला आषाढी एकादशी दिवशी आपल्या घरात बनवायची नाही. आपण स्वतः सुद्धा खायची नाही. ना की आपल्याला आता दुसऱ्या दिवशी बघा, द्वादशीला ज्या व्यक्ती व्रत सोडणार आहेत त्या व्यक्तींनी सुद्धा द्वादशीला कोणत्याच व्यक्तींनी बघा वांग्याची भाजी खायची नसती. वांग्याची भाजी आपल्या घरामध्ये बनवायची नाही. आषाढी एकादशीला सुद्धा वांग्याची भाजी बनवायची नाही आणि द्वादशीला सुद्धा वांग्याची भाजी घरामध्ये बनवायची नाही. या गोष्टींची काळजी घ्या, कारण तुम्ही जर हे 3 पदार्थ तुमच्या घरामध्ये जर बनवले नाहीत आणि स्वतः सुद्धा जर खाल्ले नाहीत ना, तर नक्कीच बघा तुम्ही केलेल्या सेवेचं, व्रताचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याचप्रमाणे बघा, आषाढी एकादशी दिवशी आपल्याला तामसी पदार्थ खायचे नाहीत. कांदा लसूण आपल्याला जास्तीत जास्त वर्ज करायचे. ह्या दिवशी तुम्ही जी पण भाजी बनवणार आहे त्यामध्ये तुम्ही कांदा लसणाचा वापर करू नका आणि त्यानंतर तुम्ही ती भाजी खा.
एक दिवसाचा प्रश्न असतो बघा, अगदी मनोभावे सेवा पूजा करा. घरामध्ये जे शुद्ध शाकाहारी जेवण असतं ते बनवा. ह्या भाज्या बनवू नका घरामध्ये, दुसऱ्या भाज्या तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसणाचा वापर करू नका. हे पदार्थ बनवून सुद्धा तुम्ही घरामध्ये खाऊ शकता. अगदी मनोभावे सेवा पूजा करा. बघा तुम्हाला पूर्ण व्रताचं फळ हे प्राप्त होईल. कारण आषाढी एकादशी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो बघा. ह्या दिवशी आपण जेवढ्या सेवा करतो, जेवढे पूजा पाठ करतो ना, त्याचं आपल्याला विशिष्ट असं फळ मिळत असतं बघा. यासाठी तुमच्या घरामध्ये हे पदार्थ बनवायचे आणि आपल्याला हे चुकूनही 3 भाज्या खायच्या नाहीत. तर आता तुम्हाला सांगते की ह्या दिवशी दान कोणत्या वस्तूंचं करायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण जे पूजापाठ करतो किंवा जे पण आपण व्रत करतो, ह्या सर्वापेक्षा जर श्रेष्ठ असेल ना, तर ते दान आहे बघा. आपण एखाद्या व्यक्तीला जर एखादी वस्तू जर दान केली ना, तर त्याचं आपल्याला अनंत पटीने असं फळ मिळत असतं बघा. आणि आषाढी एकादशीसारखा हा वर्षातून येणारा एक दिवस आहे की वर्षातूनच आषाढी एकादशी येते. तर ह्या दिवशीच आपण ज्या वस्तू पण तुम्ही दान करणार बघा, त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार. कारण आपण जर एखाद्या गरीब व्यक्तीला जर एखादी वस्तू दिली ना, ती आपल्याला एक आशीर्वाद देते आणि तो आशीर्वाद आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला नक्कीच यश येतं बघा. यासाठी तुम्हाला सांगते की तुम्ही आवर्जून बघा, मी तुम्हाला ह्या वस्तू ज्या सांगणार आहेत त्या वस्तूंपैकी तुम्हाला एक जरी वस्तू शक्य झाली ना, तर ती वस्तू नक्की दान करा. मंदिरामध्ये जाऊन दान करा किंवा एखादी गरीब व्यक्ती आहे बघा. पण दान करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा. ज्या व्यक्तींना ना एखाद्या वस्तूची गरज आहे त्याच व्यक्तींना तुम्हाला दान करायचं आहे. असं नाही की ज्या एखाद्या व्यक्तीकडे भरपूर वस्तू आहे तरी पण आपण तिला एक दान म्हणून आपल्याकडची वस्तू द्यायला गेली, तिला त्या वस्तूंची काही सुद्धा गरज आहे, तर असं आपल्याला करायचं नाही. एखादी गरजू गरीब व्यक्ती असते ना, ते व्यक्ती आपल्याला बघायची आहे बघा. आणि त्या व्यक्तीला एखादी वस्तू हवी किंवा त्या व्यक्तीकडे वस्त्र नाहीत किंवा त्या व्यक्तीला काहीतरी खायला हवंय, तर तुम्ही ते देऊ शकता. जवळपास बघा तुमच्या जर वृद्धाश्रम जर असेल तर आषाढी एकादशी दिवशी त्या वृद्धाश्रममध्ये तुम्ही नक्की जावा. त्या ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत बघा, ते जे वृद्ध आजी आजोबा आहेत त्या व्यक्तींना विचारा की तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे. अशा वृद्ध आजी आजोबांना तुम्ही वस्त्र देऊ शकता, काहीतरी खाण्यासाठी अन्न देऊ शकता किंवा त्या वृद्धाश्रममध्ये तुम्ही विचारू शकता. तिथे तुम्ही कडधान्याची मदत करू शकता. डाळी, गूळ किंवा तांदूळ, गहू, ज्वारी या सर्व वस्तू तुम्ही तिथं दान करू शकता. हेही तुम्ही करू शकता कारण हे खूप पुण्याचं काम आहे बघा. एखाद्या गरजू किंवा एखाद्या वृद्ध आजी आजोबां किंवा अनाथ आश्रममध्ये जर आपण जाऊन अशी मदत केली ना, तर त्यांचा एक आशीर्वाद आपल्याला मिळतो बघा. आणि हा आशीर्वाद ना खूप महत्त्वाचा असतो बघा. यासाठी सांगते की ह्या गोष्टी नक्की आवर्जून करा. तुम्हाला शक्य असेल ना, तर तुम्ही नक्की करा. त्याचप्रमाणे तुमच्या शेजारी जर अजून अनाथ आश्रम जर असेल, म्हणजे लहान मुलांचा अनाथ आश्रम जर असेल, तर तिथं जावा. त्या अनाथ आश्रममधल्या मुलांना विचारा की तुम्हाला वस्त्र वगैरे किंवा अन्न वगैरे किंवा त्या शैक्षणिक त्यांना जर कोणती मदत हवी असेल तर तुम्ही ती नक्कीच करू शकता. आता आपल्या मंदिरामध्ये जावा. मंदिरामध्ये सुद्धा गरजू गरीब व्यक्ती तुम्हाला दिसतात बघा बाहेर बसलेला, तर त्यांना तुम्ही एखादं वस्त्र दान करा किंवा एखादी वस्तू तुम्ही त्यांना दान करू शकता. किंवा आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत बघा, जर एखादी व्यक्ती आहे आणि तिच्याकडे जर छत्री नसेल, तर तुम्ही ह्या दिवसांमध्ये तिला एखादी घेऊन स्वतः विकत घेऊन तिला एखादी छत्री देऊ शकता. असं नाही की दान म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं म्हणजे जुन्या वस्तू दान करायच्या नाहीत आपल्याला, तर आपल्याला त्या वस्तू विकत घेऊन दान करायचे आहेत बघा. वस्त्र सुद्धा तुम्हाला यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही वस्त्र घेऊन दान करू शकता. भले तुम्हाला वस्त्र घेऊन दान करणं शक्य नाही, तर तुम्हाला एखादी खाण्याची वस्तू तरी तुम्ही तुमच्याजवळ असू शकते, ती तुम्ही एखाद्या व्यक्तीला विकत घेऊन दान करू शकता. तर ह्या वस्तू आपल्याला अशा प्रकारे दान करायच्यात, ना की आपले जुने कपडे वगैरे असतील ते आपल्याला जाऊन दान वगैरे करायचे नाहीत. आषाढी एकादशी दिवशी जर मंदिरामध्ये जर तुम्ही प्रसाद नेऊन देणार असाल ना, तर तो प्रसाद तुम्हाला उपवासाचे पदार्थच द्यायचे आहेत बघा. त्या गोष्टींची काळजी घ्या. आणि मी तुम्हाला खरं सांगते की एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपण जेवढं ना पूजा पाठ जेवढं सेवा करतो ना देवांची, तर त्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व जर असेल तर गरजू गरीब व्यक्तींना मदत करणे आणि दान धर्म करणे. कारण आपण जेवढं दान धर्म करतो ना गरजू गरीब व्यक्तींना, तेवढं आपल्याला ना आपल्या स्वामींचा, आपल्या गुरूंचा आणि आपण जे करत असतो ज्या देवांचा, त्यांचा सुद्धा एक कृपा आशीर्वाद मिळतो. कारण ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपण जेव्हा अशा व्यक्तींना दान करत असतो वस्तू. यासाठी आषाढी एकादशी दिवशी आवर्जून तुम्हाला ह्या वस्तूंपैकी एक वस्तू तुम्हाला दान करायची आहे. जर तुमची परिस्थिती नसेल की अनाथ आश्रममध्ये जाऊन दान करणं किंवा वृद्धाश्रममध्ये जाऊन दान करणं, तर तुम्ही काय करा, एखाद्या मंदिराच्या इथं जावा. तिथं तुम्हाला गरजू गरीब व्यक्ती भरपूर बसलेले दिसतात, त्या ठिकाणी जावा. एखादा खाण्याचा पदार्थ घ्या किंवा एखादं फळं घ्या एक आणि त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. तर हेही तुम्ही करू शकता. असं नाही की आपल्याकडनं म्हणजे अनाथ आश्रममध्ये जाणं किंवा वृद्धाश्रमला भेट देणं हे शक्य नाही म्हणून आपण दान धर्मच करायचं नाही, तर असं नाही. तुम्ही दान धर्म छोटं सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जी वस्तू आहे ती तुम्ही दान करू शकता विकत घेऊन.
तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा.